एका व्यक्तीने 25% सफरचंद विकल्यानंतर त्याच्याकडे 321 सफरचंद शिल्लक राहिले, तर सुरुवातीला त्याच्याकडे किती सफरचंद होते? आता बघा 25% सफरचंद विकले, किती विकले माहित नाही, पण टक्के मध्ये दिलेले. सपोज जर आपण ऍझ्युम केलं 100% सफरचंद होते, त्याच्यापैकी 25% काय केले त्याने सफरचंद विकले, शिल्लक किती राहिले? 100 मधले 25% गेले, राहिले किती? 75% सफरचंद राहिले. बघा 75% राहिले, पण त्यांनी शिल्लक राहिलेल्या सफरचंदाची काय दिलेली आहे? व्हॅल्यू दिलेली. बघा 75% म्हणजे किती दिलेले आहेत? 321 सफरचंद शिल्लक राहिलेले दिलेले आहेत. तर आपल्याला विचारलं काय, तर त्याच्याकडे किती सफरचंद होते, आपण किती पकडले होते? 100%, म्हणजे काय येणार आहे? 100% म्हणजे किती? काय करणार आहोत? क्रॉस मल्टिप्लाय करणार आहोत. 321 गुणिले 100 भागिले 75. आता या 75 आणि 100ला 25 ने भाग जातो. 25 त्रिक 75, 25 चोक 100. बघा 3 एक 3, 3 एक 3, 3 ने 2 ला भाग जात नाही, म्हणजे इथे काय घ्यावं लागेल? 0. नंतर खालचा एक, वरचा एक खाली घेतला, 3 7 21, म्हणजे किती आला? 107. 107 गुणिले 4 केले, 7 चोक 28, कॅरी आले 2, 4 0 0 आणि हा 2 जशाच तसा, 4 एक 4, म्हणजे ऍक्च्युअल मध्ये त्याच्याकडे किती होते? 428 सफरचंद होते.